नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. तर आज आपण जाणून घेणार आहोत अर्थसंकल्प 2026-27 यामध्ये सहकारी क्षेत्रासाठी काय गोष्टी आहेत किंवा काय तरतुदी केल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण सविस्तर थोडक्यात सोप्या मराठी भाषेमध्ये आपण जाणून घेऊया कशा प्रकारे या गोष्टी केलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आपल्याला कळेल की कुठे काय करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपल्याला प्लॅन करायला पाहिजे. युनियन बजेट 2026-27 मध्ये ज्या सहकारी संस्था आहेत म्हणजे कॉपरेटिव्ह जे क्षेत्र आहे या क्षेत्रासाठी काय दिलेलं आहे यातला पहिला पॉइंट बघूया आपण. पहिला पॉइंट असा आहे की प्राथमिक सहकारी संस्था ज्या आहेत त्यांना नवीन कर सवलत लागू होणार. म्हणजे थोडक्यात काय की आधी जे फक्त दूध, फळं होती, आपली भाजीपाला होता, त्यानंतर तेल बिया यांना कर सवलत होती. आता ती सरकारने थोडीशी वाढवलेली आहे. त्यात दोन ऍड केलेल्या, ज्याच्यामध्ये कॅटल फीड म्हणजेच पशुखाद्य आणि कापसाचे बियाणे म्हणजेच कॉटन सीड याचाही समावेश केलेला आहे. म्हणजे दोन गोष्टी याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत, जेणेकरून म्हणजे आपण पशुखाद्य जर बघितलं तर सरकी पेंड आहे किंवा खपरी पेंड वगैरे आहे, तर या ज्या पशुला लागतात आपल्या त्यांच्यासाठी कर सवलत मिळालेली आहे. सो ही एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर ह्या गोष्टीचा फायदा काय आहे, या पर्टिक्युलर गोष्टीचा, या टॅक्सेशनचा फायदा काय आहे किंवा कोणाला फायदा होणार. तर याचा फायदा जो आहे, ज्या सहकारी संस्था आहे त्यांचा नफा ऑटोमॅटिक वाढणार. कारण कर जर टॅक्सेशन मध्ये रिलॅक्सेशन मिळालं तर ऑटोमॅटिक फायदा होतोच. त्यानंतर जे शेतकरी सभासद आहेत त्यांना डायरेक्ट लाभ होणार, म्हणजे थोडक्यात थेट लाभ थोडक्यात आपण म्हणूया, ज्याच्यामध्ये कुठला मीडिएटर नाहीये. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे, तिसरा फायदा जो आहे, जे पशुपालन करतात लोक किंवा कापूस क्षेत्र जे आहे याच्यामध्ये ह्या लोकांना बऱ्यापैकी फायदा होताना दिसतोय. मग आता तो असा असू शकतो की ज्या वेळेस कापूस जे येईल समजा विक्रीसाठी, त्यावेळेस मे बी थोडासा भाव वाढलेला असेल आणि बाकीचे जे टॅक्सेशन आहे त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन मिळालं असेल किंवा जी कपात व्हायची पूर्वी ती मे बी कमी होऊ शकते. तर लेट्स सी कशा प्रकारे ऑपरेट होत आहे, तर ते आपल्याला पुढे कळेलच. मी त्याचाही व्हिडिओ नंतर बनवेल ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे, सहकारी संस्थांमधील लाभांश. लाभांश म्हणजे काय, जो आपण डिव्हिडंड म्हणतो, डिव्हिडंड वरती डुअल टॅक्स लागणार नाही. हा एक मुद्दा आहे, तो एक बजेटमध्ये मुद्दा होता. म्हणजे थोडक्यात काय की सहकारी संस्थेला, म्हणजे फॉर एक्झाम्पल एका सहकारी संस्थेला दुसऱ्या सहकारी संस्थेकडून लाभांश मिळत असेल, लाभांश म्हणजे डिव्हिडंड जर मिळत असेल तर तो पुढे सभासदांना वाटला गेला, तोच डिव्हिडंड जर सभासदांना पुढे वाटला गेला तर नव्या जी कर प्रणाली आहे किंवा न्यू टॅक्सेशन लॉ जो आहे किंवा रूल जो आहे याच्यामध्ये तो करमुक्त राहणार, म्हणजे टॅक्सेशन फ्री. याच्यात सुद्धा टॅक्स रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, डुअल टॅक्स नाहीये. जो टॅक्सेशन पूर्वी होता ना तो काढून टाकलेला आहे. त्या पर्टिक्युलर पॉईंटचा फायदा काय आहे, ज्या डिव्हिडंड आणि डुअल टॅक्सेशनचा, दुहेरी कर टळणार ऑलरेडी. म्हणजे जो डुअल टॅक्सेशन होतं ते ऑलरेडी कमी होणार, रादर कमी म्हणजे नाहीच थोडक्यात. त्यानंतर सभासदांना जास्त लाभ मिळेल, जे काही सभासद आहे सहकारी संस्थेचे त्यांना जास्त लाभ मिळेल. हा चांगला फायदा आहे ऍक्च्युली दुसऱ्या पॉईंट मधला. त्यानंतर एक तिसरा मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये ज्या राष्ट्रीय सहकारी महासंघ आहेत त्यांना डायरेक्ट 3 वर्षाची कर्जमाफी दिलेली आहे, सॉरी करमाफी. तर म्हणजे काय थोडक्यात की ज्या नोटिफाईड राष्ट्रीय सहकारी महासंघ आहेत, जेवढे महासंघ आहेत त्या कंपन्यामध्ये जर गुंतवणूक केलेली असेल त्या संघाने किंवा त्या सहकारी संस्थेने जर गुंतवणूक केलेली असेल तर त्या गुंतवणुकीवर जो मिळणारा डिव्हिडंड आहे, डिव्हिडंड म्हणजे लाभांश, हा 3 वर्षासाठी टॅक्स फ्री आहे. सो त्याच्यामुळे किंवा करमुक्त म्हणू शकतो आपण. तर हा पूर्ण करमुक्त केलेला आहे. याला काही अटी आहेत. त्याची अट अशी आहे की गुंतवणूक 31 जानेवारी 2026 पूर्वीची असावी आणि लाभांश जो आहे म्हणजे डिव्हिडंड पुन्हा सदस्य जे आहेत त्या संस्थांना वाटप होणार. म्हणजे एक बऱ्यापैकी चांगला आहे. आणि कन्क्लुजन जर म्हणाल तुम्ही याचं सगळ्यांचं, आता या सगळ्या गोष्टीचा जो सारांश आहे किंवा याचा कोर जो आहे या प्रत्येक सगळ्या गोष्टीचा, एकंदरीत आपण या बजेटमध्ये सहकारी क्षेत्र मजबूत करण्यासाठी काय मिळालं आहे का, चांगल्या सकारात्मक गोष्टी आहेत का, तर बऱ्यापैकी सकारात्मक गोष्टी आहेत आणि खूप जास्त पण नाहीये आणि अपेक्षेपेक्षा थोड्याशा जास्त दिलेल्या आहेत.
असं पण नाहीये. म्हणजे थोडक्यात कसं आहे की ते लिमिटेड दिलेलं आहे, पण वाढवून दिले. त्याच्यामुळे काही बरंचसं रिलॅक्सेशन मिळालेलं आहे. सो त्याच्यामुळे या ज्या संस्था आहेत, सहकारी संस्था, त्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसतोय पुढे. आता बघूया म्हणजे होतोय नाही होतोय ते आपल्याला पुढे कळेलच. त्याचंही आपण थोडंसं विश्लेषण करूयाच नंतर, ज्यावेळेस पूर्ण हे न्यू टॅक्सेशन लॉ जो आहे किंवा रूल जो आहे तो ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला कळेल कशा प्रकारे होत आहे. म्हणजे थोडक्यात काय, एकंदरीत काय, हे जे बजेट आहे 2026-27 हे जे बजेट आहे, हे एकंदरीत जर बघितलं पूर्ण त्याचा समरी किंवा आपण कन्क्लुजन म्हणूया, तर याच्यामध्ये काय, सहकारी क्षेत्र मजबूत करण्यासाठी हे बजेट सकारात्मक दिसतंय, म्हणजे पॉझिटिव्ह वेने आहे. सो त्याच्यामुळे याच्यामुळे काय होणार की ज्या सहकारी संस्था आहेत किंवा जे शेतकरी आहेत आपले, त्यानंतर राष्ट्रीय महासंघ आहेत, या सगळ्यांसाठी हे फायदेशीर आहे. सो त्याच्यामुळे काही टेन्शन घेण्यासारखं काम नाहीये एवढं, पण बऱ्यापैकी होऊन जाईल काम. ओव्हरऑल बजेट आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपण फक्त टॅक्स जे आहे त्याच्यामध्येच आपण बघतो की आपल्याला काय मिळाले काय नाही, पण बाकीच्या गोष्टी सुद्धा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बरंचसं काही मिळालेलं असतं. हे थोडंसं आपण डिस्कस केलेलं आहे, जास्त प्रमाणात नाही केलं डिस्कस, पण हे बऱ्यापैकी चांगलं बजेट आहे जे पॉझिटिव्ह वेने आहे खरं तर सहकारच्या दृष्टीने. तर आता आपण पुढील व्हिडिओमध्ये ज्यावेळेस आपण बघूया त्यावेळेस आपण तुम्हाला ह्या सहकार क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंटचा काय रोल आहे किंवा कशा प्रकारे गव्हर्नमेंट काम करते, त्याच्यामध्ये पुढे नोकरी करता येते का, काय गोष्टी आहेत, हे सगळं आपण डिटेल जाणून घेऊया पुढील व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुम्हाला ते पण अपडेट येत राहील की सहकार क्षेत्रात काम का करायला पाहिजे. ह्या सुद्धा गोष्टी आपण तुम्हाला शेअर करूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ, त्याच्या खाली कमेंट्स करा, तुमच्या जे काही सजेशन असतील ते सुद्धा आपण ऍक्सेप्ट करूया. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, तुमच्या जे मित्र आहेत जे सहकारी क्षेत्रात काम करतात, या मित्रांना किंवा विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही थोडंसं समजेल कशा प्रकारे बजेटचं कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये काय मिळालेलं आहे. आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.